अजून टीम लिस्ट येते आणि त्यामुळं स्कोरर्स कडून सूचना आल्यानंतर आपण मॅच सुरू करायची आहे. दोन्ही संघांना सूचना आहे. सामना 7 षटकांचा असणार आहे. 35 मिनिटं ही आपल्याला आहेत आणि लक्षात ठेवा 35 मिनिटामध्ये स्ट्रॅटेजिक टाइम आउट असेल, ड्रिंक ब्रेक असेल किंवा काही रिव्ह्यूज असतील दोन्ही संघांचे, तर हे रिव्ह्यूज इन्क्लूड केलेले आहेत. त्यामुळं हे सगळं पकडून 35 मिनिट आहेत. आपण रिव्ह्यूसाठी वेळ गेलेला आहे किंवा एखादा खेळाडू बाद झालेला असेल, षटकार गेले असेल, चेंडू हरवलेला असेल, या कुठल्याही सबबी चालणार नाहीत. एकदा पहिला बॉल पडला त्याच्यानंतर 35 मिनिटामध्ये टाइम समाप्तीची घोषणा होईल आणि एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये वाढवावा लागेल. दोन्ही संघांनी नोंद घ्या. 7 षटकांचा सामना आहे. 5 गोलंदाजांचा वापर करायचा आहे. पहिली 2 षटकं मॅन्डेटरी पॉवर प्ले जिथे 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. तिसरं षटक ISPL बॉल ओव्हर जिथे टेप बॉल वापरला जाणार आहे आणि जो गोलंदाज आपण टेप बॉलसाठी वापरणार आहोत तो फक्त तेवढं एकच षटक टाकणार आहे, त्याला 2 षटकं टाकता येणार नाही. 5 गोलंदाजांचा वापर तुम्हाला करायचा आहे, हे पण लक्षात ठेवा. क्षेत्ररक्षण करणारा संघ सोलापूर संघ आपला राखीव खेळाडू या ठिकाणी पाठवा. सोलापूर संघ आपला राखीव खेळाडू या ठिकाणी पाठवा. तर चला मॅचला सुरुवात होणार आहे. मात्र अजून तुमची टीम लिस्ट अपडेट होते. खेळाडूंनी कृपया टीम मॅनेजमेंटने या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की ज्यावेळेस आपण डिजिटल माध्यमांचा वापर करून स्कोअर नोंद करत असतो अशा परिस्थितीमध्ये टीम लिस्ट ही खूप महत्त्वाची असते. ती टीम लिस्ट एंट्री केल्याशिवाय आपण पुढे जाणार नाहीत. आणि लक्षात ठेवा ही ISPL अफिलिएटेड टुर्नामेंट आहे. इथला रेकॉर्ड तुमचा ISPL साठी महत्त्वाचा असणार आहे. आणि विशेष म्हणजे जे चांगले टॉप पॉईंट जे खेळाडू घेणार आहेत अशा 1000 खेळाडूंना आपल्याला ISPLच्या ऑप्शनमध्ये सहभागी होता येईल. तर मॅचला सुरू करायचे आता. हरकत नाही. सलामीची जोडी मुंबई संघाची मैदानामध्ये, वांद्रे मुंबई संघाची दाखल झालेली. सोलापूर संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये उतरलेले आहेत. 7 षटकांचा सामना आणि अत्यंत रोमहर्षक लढतीला प्रारंभ झालेला आहे. एक मुंबईतला संघ आहे तर दुसरा सोलापूरचा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला संघ आहे. कोकणातला संघ असं आपण म्हणू शकतो. पण महाराष्ट्रातील या 2 दमदार संघांमध्ये घनघोर लढाईची सुरुवात इथे होणार आहे. पहिला चेंडू लेंथ बॉल इथे टाकलेला आहे. फ्लिक केला चेंडूला. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे येतो. 1 धाव मिळणार आहे आणि धाव फलकाला झाली सुरुवात. मी स्वागत करतो कुणाल दाते सरांचं. नक्कीच पहिला बॉल थोडासा फुलर लेनचा होता. बरोबर बॅटच्या साहाय्याने वळवलाय. सिंगल तिथे मिळाली आहे. धडाक्यात सुरुवात झाली आजच्या दिवसातली. सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या माध्यमातून प्रहार प्रीमियर लीग आयोजन आहे आणि 7 षटकांचे सामने आहेत. त्याच्यामुळे प्युअर क्रिकेट तुम्हाला खेळायला मिळेल आणि तुमच्यामध्ये असलेली ती प्रतिभा आणि ते गुण इथे दाखवण्याची एक मोठी संधी तुम्हाला प्राप्त होईल. आणि विशेष म्हणजे एक बॉल ते स्विंग बॉल ओव्हरचं ते षटक असणार आहे, तिथे मजा येईल. डावेष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. अमोल पवार स्ट्राईक एंड वरती. उमर खान नॉन स्ट्राईक एंड वरती. 2 धावा अमोलदादा प्रतिष्ठान वांद्रे मुंबई संघाच्या फलकावरती लागलेल्या आहेत. सोलापूरचा देखील एकदम दमदार संघ आपल्या समोर आहे ज्या खेळाडूंना आपण अनेक वेळा बघितलंय. संदीप पवार, मुकरम सय्यद, समीर बिराजदार, मोहसिन यामुल, आशिष दास, नितीन मेढा. आज बऱ्याच दिवसानंतर नितीन मेढाचा खेळ बघण्याची संधी आम्हाला मिळेल. ओहो हो, पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता हा बॉल. फारशी उसळी मिळाली नाही आणि धाव देखील मिळणार नाही. फलकावरती धावा 2. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. चांगलं स्क्रॅम केलंय गोलंदाजाने. जाहीद पठाण याच्यासाठी जाणला जातो आणि विशेष म्हणजे चांगल्या अँगलने गोलंदाजी सध्या सुरू आहे. खेळपट्टीचा फायदा उचलला जाईल. खेळपट्टी थोडीशी बदलली आजच्या दिवसाच्या खेळामध्ये आणि त्यानंतर आजच्या दिवसातल्या खेळाला सुरुवात झाली. पहिला सामना मोठी लढत असणार आहे आणि सुरुवात तशी पाहिली तर अमोलदादा प्रतिष्ठानची एवढी चांगली झालेली नाहीये. फटका तर खेळला इथे पुन्हा एकदा हलक्या हातानं. मिडॉनचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल आणि तोपर्यंत एकच धाव इथे प्राप्त होऊ शकते. 3 धावा. पहिले षटक सुरू आहे. या एकेरी दुहेरी धावेने काहीच फरक पडणार नाहीये. जाहीद पठाण आणि त्यांच्या संपूर्ण टीमला ज्या पद्धतीने ही लढत आहे. पॉवर प्ले मध्ये धावा पाहिजेत अमोलदादा प्रतिष्ठान या टीमला, परंतु त्या धावा आलेल्या नाहीयेत. 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत.
आणि दोनच क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहेत. एक मिड विकेट सेट केला आणि एक एक्स्ट्रा कव्हर आहे. स्क्वेअर कटचा प्रयत्न होता, शॉर्ट ऑफ लेन टाकला होता. कालची ज्या खेळपट्टीवरती चेंडू उसळी घेत होता, आज तो थोडासा थांबून येणार आहे, थोडासा खाली राहणार आहे. गवत खेळपट्टीचं काढून ठेवलेलं आहे. फलंदाजांना थोडीशी ऍडजस्टमेंट करावी लागेल. तुम्ही जर काल ज्या प्रकारे कालच्या 2 दिवसाचा खेळ बघितला असेल, प्रिपरेशन केलं असेल, तर मला वाटतं आज थोडासा बदल इथे होणार आहे. चांगला चेंडू होता, धाव फलकावरती 3 धावा. अमोल दादा प्रतिष्ठान. वाह वाह, खूप लेंथ आणि बाहेरची कड आहे. पहिला फलंदाज पहिल्या षटकामध्ये उमर खान बाद होणार आहे. अमोलदादा प्रतिष्ठानला मोठा धक्का. सो विकेट आली आहे पहिल्याच ओव्हरमध्ये. नितीनने एक चांगला झेल टिपला ॲज अ विकेट किपर, यष्टीरक्षक म्हणून, आणि एक मोठा धक्का बसलाय अमोलदादा प्रतिष्ठान या टीमला. प्रहार प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. खुल्या गटाला आता सुरुवात झाली आहे. ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटमध्ये 7-7 षटकांचे सामने पाहायला मिळतात. एक ISPL स्विंग बॉल ओव्हर देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ISPL ॲफिलेटेड स्पर्धा आहे आणि त्यामुळे एक वेगळी संधी निर्माण झाली आहे. प्रत्येकाच्या ISPL ID तयार झालेले आहेत. जेवढे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत, तब्बल 800 खेळाडू या स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमावत आहेत. आणि त्यामुळे जे ISPLच्या माध्यमातून पॉईंट्स मिळतात, पॉईंट्स ग्रेडिंग सिस्टीम आहे, त्यामध्ये तुमच्याही नावाची नोंद होईल. चांगलं क्रिकेट खेळत राहा. भविष्यात इथून देखील काही खेळाडू आपल्याला ISPLच्या ऑक्शन टेबलवर पाहायला मिळणार आहेत. पण विकेट गेली आहे 5व्या बॉलवर. 3 धावा, 1 फलंदाज बाद. प्रोजेक्टेड स्कोरवर नजर टाकली तर तो 27 बनू शकतो. नवीन फलंदाज अर्जुन वसिटा. यसा खोट टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न जरूर होतोय, पण कनेक्शन मिळत नाही. अजून कोणताही फलंदाज मिडल ऑफ द बॅट नाही खेळू शकला. गोलंदाजांचं थोडंसं प्रभुत्व दिसतंय. कुणाल सर 4 धावा, 1 गडी बाद. हो, चांगलीच गोलंदाजी राहिली आहे आणि विशेष म्हणजे ते परिवर्तन आपल्याला लेंथमध्ये पाहायला मिळालं. कधी मागे, कधी पुढे, कधी शॉर्ट बॉलचा वापर. चांगली गोलंदाजी राहिली जाहीद पठाणची. पहिल्या ओव्हरच्या दरम्यान त्याने फक्त 4 धावा खर्च केले, 1 विकेट देखील मिळवली. अमोलदादा प्रतिष्ठान संघ पहिल्याच ओव्हरमध्ये तसं पाहिलं तर ती जी सुरुवात पाहिजे होती ती त्यांना मिळवता आलेली नाहीये. युनिक एम चॅलेंजर्सने टॉस जिंकला. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय कॅप्टनने घेतला आणि तो निर्णय जाहीद पठाणने नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये सार्थ ठरवला असं दिसतंय. सुरुवात चांगली, 1 विकेट मिळालेली आहे आणि फक्त 4 धावा या षटकामधून आलेल्या आहेत. कालपर्यंत आपण पाहिलं होतं या मैदानामध्ये 114 धावा बनवल्यानंतर त्याचा यशस्वीपणे पाठलाग झालेला आहे. त्यामुळे या मैदानामध्ये कुठलाही स्कोर सुरक्षित नाही. आज तो तुलनेने फलंदाजीसाठी अधिक चांगली खेळपट्टी इथे दिसणार आहे. गवत पूर्ण काढून टाकलेलं आहे, त्यामुळं ही पाटा खेळपट्टी आहे. इथे पाहायचे फलंदाज आक्रमकतेचं धोरण कधी घेत आहेत. अजून तरी शांत आहे, विशेषतः गोलंदाज. माझ्यासाठी पार्सल आहे. आशिष दास षटक इथे सुरू झालेला आहे. षटक दुसरं मैदानामध्ये. हॉस्टेलच्या बाजूने आशिष दास आणि समोर अर्जुन वासिटा. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न केला होता, पण खूप लवकर पोझिशन मध्ये आला होता. फटका पुन्हा खेळता आलेला नाहीये. 1 धाव इथे जरूर मिळेल. फलकावरती 5. हे 2 वेळा झाले अर्जुन वसिटाच्या बाबतीत आणि शॉर्ट बॉल त्याच्या विरुद्ध नक्कीच इम्प्रेसिव्ह राहिलाय. आणि तोच प्रयत्न मागच्या ओव्हरमध्ये तुम्ही पाहिलं असेल, आखूड टप्प्याचा बॉल टायमिंग करता आलेला नव्हता आणि याही ओव्हरच्या सुरुवातीला दुसऱ्या बॉलवर आशिष दारने तोच प्रयत्न केला. आखूड टप्प्याचा बॉल टाकला आणि खेळपट्टीपासून मदत मिळते. ही नवीन टवटवीत खेळपट्टी आज या ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटमध्ये. खूप बाहेर टाकलेला आहे. लेंथ टाकायचा प्रयत्न होता, मात्र लाईन भरकटला इथे गोलंदाज. धावा मिळतील, 1 वाईड धावा अतिरिक्त मिळणार आहे. फलकावरती धावा 6, 1 गडी बाद. 6 धावा
पहिल्या ओव्हरमध्ये 4, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2, त्याच्यामध्ये एक अतिरिक्त. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अमोल पवार सध्या सेन्सिबल क्रिकेट, शांत क्रिकेट मैदानामध्ये खेळत असताना परंतु आक्रमण तर करावं लागणार आहे. 7 ओव्हरच्या मॅचमध्ये एक तुम्हाला सन्मानजनक धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. पुन्हा पुन्हा शॉर्ट ऑफ लेन सातत्यानं अपट बार टाकले जात आहेत आणि अपट बार वरती फलंदाज तेवढे कॉन्फिडन्स दिसत नाहीये. आणि मी मगाशीच उल्लेख केला, ही खेळपट्टी आज बदलण्यात आली. मगाशी दुसऱ्या खेळपट्टीवर सामने सुरू होते आणि त्यामुळे ही टवटवीत खेळपट्टी आहे. बॉल चांगला स्कीड होतोय. खेळपट्टीचा चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतोय. हलकसं ग्रास आहे, ग्रीन ग्रास आहे, त्याचाही फायदा उचलताना दिसतात गोलंदाज. पहिल्याही ओव्हरमध्ये तो प्रयत्न दिसला आणि याही ओव्हरच्या सुरुवातीपासूनच आशिष दास तो पेस जनरेट करतोय. खांद्याचा खूप चांगला वापर करत असताना अमोल पवार यांच्या विरोधात. जाहीद, आशिष दोघंही युवा खेळाडू आहे. या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य ऑल इंडिया ओपन पूलमध्ये युवा खेळाडूंनी खूप प्रभावी गोलंदाजी केलेली आहे आणि इथे सुद्धा आशिष प्रभाव टाकताना दिसतोय. हो, तर दबदबा राहिलाय पुण्याच्या खेळाडूचा, ज्या पद्धतीने सातत्य राहिलंय, क्रिकेट चांगलं खेळत आलेत. आणि दुसऱ्या बाजूला आता कुठेतरी बॅटिंग करत असताना आपण ती वारंवार चर्चा करतोय की धावा पाहिजे, तर अर्जुन वसिटा त्याच्यासाठी जाणला जातो. मोठे फटके मारू शकतो आणि इम्प्रोवायझिंग फटके खेळण्यासाठी पटाईत आहे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ, इथे उंच आकाशामध्ये चेंडू आणि क्षेत्ररक्षक तिथे खाली. अर्जुनला परतावं लागेल. पहिलं यश आशिषला आणि दुसरं यश इथे सोलापूर AM. किरण अंबालने एक्स्ट्रा कव्हरमध्ये हा झेल टिपला. परत एक वेळा ते मिस टायमिंग पाहायला मिळालं. फटक्यामध्ये तो दम नव्हता आणि तोच शॉर्ट बॉल काम करून गेलाय. किरण अंबाल तयार होता. MS धोनी स्टँड CSK फॅन्स त्या स्टँडच्या बरोबर समोर. अर्जुन वसिटा आता परतलाय. डगआउटच्या दिशेने दुसरी विकेट गारद झाली अमोलदादा प्रतिष्ठान या संघाची. आणि स्कोर बोर्डवर त्या धावा नाही आहेत. किरणने अतिशय चांगलं जजमेंट दाखवलं. प्रतिम झेल त्याने टिपला आणि या ओव्हरमध्ये आशिष दासने शेवटी पहिला धक्का दिलाच अमोलदादा प्रतिष्ठानला. अर्जुन वसिटा आउट. अमोलदादा प्रतिष्ठाननं 2 फलंदाज गमावलेले आहेत. तर आता अमोल निलगुडे आणि अमोल पवार हे 2 अमोल मैदानामध्ये आहेत अमोलदादा प्रतिष्ठानसाठी. दुसऱ्या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा गोलंदाजांचाच बोलबाला राहिलेला आहे. आशिष दास काय गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा होत्या, 1 गडी बाद केला होता जाहीदनं. दुसऱ्या षटकामध्ये आशिष दासला आपण पाहतोय 3 धावा खर्च केल्यात आणि 1 फलंदाज त्यानं बाद केलेला आहे. डाव्या हाताचा फलंदाज अमोल निलगुडे आता स्ट्राईक एंडला असेल आणि धारदार गोलंदाजीनं हे षटक पूर्ण करेल आशिष. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहे. मिड विकेट आणि लॉंग ऑफ यावेळेस स्टिअर केला होता. धाव घ्यायला निघाला होता अमोल पवार, मात्र थांबवलं त्याला अमोल निलगुडेनं. जास्त धोका पत्करण्याची आवश्यकता नाहीये. 2 षटक इथे संपलेले आहेत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा 2 गडी बाद अमोलदादा प्रतिष्ठान. यशस्वी षटक, चांगलं षटक. शेवटचा बॉल बरोबर क्रीजच्या आतमध्ये थांबला, थोडासा थांबला आणि त्यानंतर कट केला होता बॅकवर्ड पॉइंट आणि तिथून धाव घेण्याचा प्रयत्नही करण्यात आलेला नव्हता. शेवटी अमोल पवार यांनी सांगितलं आणि अखेर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 फलंदाज बाद झाले. 3.5ची सरासरी अमोलदादा प्रतिष्ठान या संघाची आणि या सरासरीने खेळत राहिले तर भरपूर छोटी धावसंख्या उभारली जाईल. प्रोजेक्टेड स्कोर फक्त 27 दिसतोय. म्हणजेच काय तर चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. आता MD मुरक्रीम गोलंदाजीसाठी मुकरीम सय्यद. ISPL बॉल ओव्हर आता सुरू होतोय, जिथे 2 वेगवेगळ्या प्रकारे बॉल एकत्र करण्यात आलेले आहेत. आपण जो रबरी बॉल असतो, विशेष करून जो पावसाळ्यातल्या क्रिकेटसाठी वापरला जातो, तो अर्धा बॉल आहे आणि अर्धा टेनिसचा बॉल आहे. त्यामुळे वजन थोडंसं दोन्ही बाजूला व्हेरिएबल आहे, वेगवेगळं आहे आणि त्यामुळं चेंडू स्विंग होतो. पाहायचंय गोलंदाज मुकरम सय्यद आज या स्विंगवरती कसा स्वार होतोय. पहिल्या 2 षटकामध्ये गोलंदाजांनी जाहीद आशिष अप्रतिम गोलंदाजी टाकली. दिशा टप्प्यावरती त्यांचं नियंत्रण अफलातून होतं. विशेषतः आखूट टप्प्याच्या चेंडूचा मारा झालेला आहे, पण इथे स्विंग बॉल हाताळताना आखूट टप्प्याचे चेंडू कितपत काय फायदेशीर ठरतात हे बघणं उत्सुक्याचं ठरणार आहे. मात्र लेंथमध्ये काही व्हेरिएशन करतो का मुकरम सय्यद हेही बघायचं आहे. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आखूडच टाकला होता, मात्र याला उसळी मिळाली नाही. थोडासा शरीराचा वेध घेणारा चेंडू स्क्वेअर लेगला खेळलाय. 1 धाव तिथे मिळते. 8 धावा 2 गडी बाद अमोलदादा प्रतिष्ठान. चांगला अँगल आणि विशेष म्हणजे क्रॅम्प केलं जातंय अमोल पवार यांच्या विरुद्ध. सातत्याने ते थोडेसे आखूट टप्प्याचे बॉल लेंथला हिट केलं जाते. बॉल चांगला उसळी घेत आतमध्ये येतोय शरीराच्या दिशेने
ते टायमिंग फसताना आपल्याला पाहायला मिळाले. फक्त 8 धावा झाल्यात. तिसरं षटक सध्या सुरू आहे. सुरुवात चांगली झाली आहे मुकरम सय्यदची. यस, परत एकदा शॉट ऑफ लेंथ आणि बघायचंय पंचांकडे एक बाउन्सची घोषणा करतायत, मात्र बॉल निर्धाव आहे. 2 DRS तुम्हाला मिळणार आहे एका डावामध्ये. जर पंचांच्या निर्णयावरती तुम्ही जर समाधानी नसाल तर तुम्ही तिसऱ्या पंचांचा पर्याय निवडू शकता. मला वाटतं पंच बॅटिंग टीमने हा DRS घेतलाय, कारण 1 फॉर दी ओव्हर अशी ऑलमोस्ट वॉर्निंग देण्याच्या तयारीत होते अंपायर, आणि त्यानंतर लगेचच बॅटिंग करणाऱ्या टीमच्या कॅप्टनने म्हणजेच अबोल पवार यांनी निर्णय घेतलाय, चॅलेंज केलं ऑनफिल्ड अंपायरच्या डिसिजनला या शॉर्ट बॉलवर. आपण एक चांगल्या क्रिकेटकडे जाऊया. माझी विनंती असेल खेळाडूंना, जर तुम्हाला DRS हवा असेल तर तुम्ही मागणी करू शकता पंचांकडे. त्यासाठी स्पेशल खुणा ICCने ठरवून दिलेल्या आहेत, आणि पंचांना जर तिसऱ्या पंचांकडे जायचं असेल तर ते देखील पंचांना आपल्या खुणेद्वारेच एक साईन करून सांगू शकतात की आम्हाला DRS हवाय या निर्णयावरती. ISPL बॉल ओव्हरमध्ये एक बाउन्सर टाकला होता आणि त्यात थोडासा स्विंग होता, आणि त्यामुळंच चेंडूच्या खाली व्यवस्थितपणे फलंदाजाला लाईनमध्ये येता आलं नाही. मात्र बाउन्स किती मोठा आहे त्यावरती थोडासा फलंदाजाच्या मनामध्ये शंका होती. ती शंका दूर केली जाईल आणि तिसऱ्या पंचांकडून अचूक आणि योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पंचांची कामगिरी खूप सुंदर झालेली आहेत. पंचांनी प्रत्येक डिसिजन व्यवस्थित दिलेले आहेत. आम्ही बघितलेलं आहे की अकॅडमीच्या मॅचेसमध्ये एकच DRS होता, पण खूप कमी वेळा DRS वापरला गेला. ऑल इंडिया ओपन क्रिकेटमध्ये 2 DRS आहे, पण खूप कमी वेळा हे DRS वापरले गेलेले आहेत. पंचांच्या निर्णयावरती खेळाडू समाधानी आहेत आणि त्यामुळे स्पर्धेची उंची देखील मोठी वाढते. बॉल येतो इथे बॅकफुटवरती आला होता, थोडासा मागे आला होता, उजव्या पायाचा अतिरिक्त वापर त्याने तिथे केला होता, आणि एक आपट बार जो खूप अलीकडे मला वाटतं 4 मीटरच्या दरम्यान तो आपटलेला असावा चेंडू. टेनिस बॉलमध्ये त्याला बाउन्स जास्त असतो ॲज कम्पेअर लेदर बॉल. 6 ते 8 मीटरला आपटल्यानंतर तो कदाचित तुमच्या नाकाजवळून जाईल, तुमच्या चेहऱ्याजवळून जाईल, पण टेनिस बॉलला बाउन्स जास्त असतो, त्यामुळे तुम्हाला इतक्या मागे आपटून चालत नाही. तो थोडासा पुढे ठेवावा लागतो बाउन्सर जरी टाकायचा असेल तरी. इथे मात्र त्याचा बाउन्स व्यवस्थित चेक करणार आहे पंच, आणि त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. आणि मला वाटते पंच त्यांच्या निर्णयाप्रत आलेले आहेत, त्याची घोषणा व्हायची बाकी आहेत. वेगवेगळे अँगल्स मिळतात. 10 कॅमेरे प्रथम स्पोर्ट्स मीडियाचे इथे कव्हर करतायत ही स्पर्धा, त्यामुळं हे सगळे कॅमेरे व्यवस्थित अँगल पंचांसमोर ठेवणार आहेत. त्यावरून पंच ठरवू शकतात की हा बॉलची उंची काय होती, खेळाडूची उंची काय होती, खेळाडू कुठे खेळत होता. विशेष म्हणजे LBW ट्रॅकिंग सिस्टीमचा देखील वापर खूप प्रभावीपणे या स्पर्धेमध्ये झालेला आहे. त्यासाठी स्वतंत्र 2 कॅमेरे हे ॲक्टिव्ह करण्यात आलेले आहेत. सचिन ढवळे सरांचा सातत्यानं दर्जेदार क्रिकेट खेळाडूंसमोर आणण्याचा प्रयत्न असतो, वेगवेगळे तंत्रज्ञान खेळाडूंसाठी उपलब्ध करण्याचा प्रयत्न असतो. गणित आणि बुद्धिमत्ता हे त्यांचे 2 अत्यंत आवडते विषय. अगाध ज्ञान गणित आणि बुद्धिमत्तेचे ते विद्यार्थ्यांसमोर खुले करत असतात. एक हाडाचा शिक्षक काय असतो, विद्यार्थी परायण शिक्षक काय असतो, हे सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. असं गाव नाही महाराष्ट्राचं की जिथे सचिन ढवळे सरांचं नाव नाही. प्रत्येक गावात त्यांना ओळखणारे त्यांचे विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडून लाभ विद्यार्जन केलेले विद्यार्थी आहेत. ऑनलाईन असतील, कुणी ऑफलाईन सरांच्या क्लासेस जॉईन केले. काल नागपूरचे खेळाडू इथे आले होते ऑल इंडिया ओपन पूलमधून, ते सुद्धा सरांचे ऑनलाईन विद्यार्थी होते. त्यामुळे सर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वरदान आहेत. लाखो विद्यार्थी त्यांचं मार्गदर्शन घेऊन आज महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यामध्ये सरकारी आस्थापनांमध्ये सेवा करत आहेत. आणि अशा सचिन ढवळे सरांनी क्रिकेटच्या खेळाडूंसाठी महोत्सव, आणि विशेष म्हणजे एकदा नाही, वर्षातून 2दा भारतामध्ये, संबंध भारतामध्ये वर्षातून 2दा येणारी ही एकमेव स्पर्धा आहे. भविष्यात पुढे येतील स्पर्धा, काही घोषणा देखील झालेल्या आहेत. वर्षातून 3 वेळा देखील स्पर्धा घेण्याचा मानस ITCSFनं केलेला आहे. जरूर अशा स्पर्धा खेळाडूंसाठी येणार आहे. फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांना देखील मॅनेजमेंटची विनंती आहे की तुम्ही थोडासा लवकर निर्णय आपल्यापर्यंत पोहोचता करा. 1 मिनिट पुरेसा आहे तिसऱ्या पंचांकडे. 1 मिनिटाच्या आत निर्णय आला पाहिजे, एवढी काळजी घ्या. या साखू टप्प्याचा चेंडू यावेळेस ड्राईव्ह केला चेंडूला कव्हर्समध्ये. 1 धाव तिथे मिळणार आहे. अजून शांत आहे कुणाल सर. काही वादळापूर्वीची शांतता असेल?
हो असायला पाहिजे, कारण त्याच वेळेला धावा होतील, मग वादळ निर्माण करायला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात आता एक रिव्ह्यू जो होता तो गमावलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने मागच्या बॉलवर, कारण त्यांनी तो DRS कॉल केला होता. पंचांनी 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग दिली होती गोलंदाजाला. सो एक रिव्ह्यू आता शिल्लक आहे बॅटिंग करणाऱ्या टीमकडे या पुढच्या 7 ओव्हरच्या दरम्यान. वाह, दिशा दिली, गतीचा वापर केला, बाउन्सचा वापर केला, क्षेत्ररक्षक पुढे, टॉस मोठा आहे, 4 रन, लॉंग लेगला एक दिमागदार चौकार. सो चौकार आलाय. बॅट च्या ग्रीपवरून एक हात सुटला, परंतु शेवटी जिथे बॉल जायला पाहिजे होता त्याच क्षेत्रामध्ये गेलाय. लॉंग लेगला स्क्वेअर लेग पासून क्षेत्ररक्षकाने धाव घेतली, परंतु त्याच्या समोर उसळी घेत बॉल सरळ सीमारेषा पलीकडे गेलाय. 4 धावा येत आहेत. महत्वाचा चौकार सुरुवात झाली आहे या ओव्हरमध्ये धावा येण्यासाठी. पहिला चौकार आलाय या डावामध्ये आणि तो देखील अमोल पवार यांच्या बॅटमधून. पहिला चौकार येण्यासाठी तब्बल 3ऱ्या षटकाची वाट बघावी लागलेली आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू आहे. मला वाटतंय गोलंदाजाने ठरवलेले त्यांची लाईन लेंथ आहे, पण या लेंथवरती फलंदाजांना त्याने रोखलेलं आहे. हो 16 बॉल लागले पहिला चौकार येण्यासाठी. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे 3ऱ्या ओव्हरचा. ISPL स्विंग बॉल ओव्हर, टेप बॉल ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना लास्ट बॉल मुकरम सय्यदचा. हो हो हो, पुन्हा एकदा बाउन्सर, पुन्हा एकदा अपटबार आणि पुन्हा तीच ओढली फलंदाजाने. पुन्हा चेंडू निर्धाव आहे आणि धावफलक मात्र थांबलेलाच असेल. हो 3 ओव्हरचा खेळ संपलाय. सुरुवात अडखळत राहिली आहे. 2 विकेट लवकर गमावल्या पॉवर प्लेच्या दरम्यान आणि त्यातल्या त्यात याही षटकामध्ये एकच चौकार लागलाय. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर. 13 धावा. चौथ्या षटकाची सुरुवात इथे होणार आहे आणि आशिष दासला इथे परत एकदा बोलवलेलं आहे. पहिल्यांदा तो ज्यावेळेस आशिष दुसरं षटक टाकायला आला होता पॉवर प्लेमध्ये, हे षटक त्याने हाताळलं होतं आणि हॉस्टेलच्याच बाजूने गोलंदाजी केली होती. प्रभावी ठरला होता. 3 धावांमध्ये 1 विकेट काढली होती. आता अमोल निलगुडे त्याच्या समोर आहे. अमोल पवार 8 चेंडूमध्ये 7, अमोल निलगुडे 3 चेंडूमध्ये 1. अमोल दादा प्रतिष्ठान, उंच फटका आहे. 30 सर्कल क्लिअर करणारा चेंडू, स्टिअर केला होता. थर्ड मॅनला 4 रन. चांगला फटका. वाट पाहिली, बॉलला येऊ दिलं बॅट जवळ आणि त्याच्यानंतर तो अप्परकट. थर्ड मॅन आतमध्ये होता, त्याचा फायदा इथे नक्कीच बॅटरला झालाय. 4 धावा आल्यात आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 17. आणि मगाशी देखील हा प्रयत्न केला होता. मगाशी आपण पाहिलं कट केला होता गली रिजन मध्ये. चांगली फिल्डिंग झाली. चांगला खेळतोय. सुरुवात मिळाली पहिल्या बॉलवर 4. आशिष पुन्हा एकदा अपटबार टाकण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि कॅच होईल. फलंदाज इथे बाद होतोय. धक्का क्रमांक 2. सो पंचांनी इथे आउट तर घोषित केले. पाहूया आता परत एक वेळा ते DRS साठी जात आहेत का फलंदाज, कारण एक DRS त्यांचा मगाशी त्यांनी गमावलाय. 1 फॉर दी ओव्हर वॉर्निंग देण्यात आली होती पंचांच्या माध्यमातून आणि तेच घडले. आता त्यांनी तो काही चॅलेंज केलेला नाहीये. बॅटर आउट. मुकरम सय्यदने हा चांगला झेल टिपलाय थर्ड मॅन रिजन मध्ये. परत एक वेळा तोच प्रयत्न परकटचा आणि शेवटी थर्ड मॅन रिजन मध्ये चांगला झेल. दोन्ही पाय हवेत होते. हा फटका कट करत असताना मुकरमने शेवटपर्यंत नजर ठेवली आणि त्याच्यानंतर अंपायरकडे थोडंसं आशाळभूत नजरेने पाहिलं बॅटरने, परंतु पंचाने तोपर्यंत निर्णय दिला होता 1 फॉर दी ओव्हर. अखेर जावं लागेल डगआउट मध्ये. तर बघायचे फलंदाज थोडासा नाराज दिसलेला बाद होताना. बाउन्सर होता चेंडू, डोक्याच्या वरची हाईट जरूर होती तो, परंतु फलंदाजाने तो खेळला
जर तो खेळला नसता, बॅटला शरीराला कुठला स्पर्श नसता, तर जरूर पंच वाईड किंवा वन बाउन्ससाठी विचार करू शकले असते. परंतु खेळल्यामुळं वाईडचा ऑप्शन पूर्ण रद्द झाला आणि तिथे एक बाउन्स पंचांनी घोषित केलेला आहे. पुढचा बाउन्सर मात्र नो बॉल घोषित होईल. कुणी फलंदाजाने तो अशा प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला तर तिथे मात्र त्यांना विकेट मिळण्याची शक्यता कमी होणार आहे. एक बाउन्सर या षटकामधला निश्चित झालेला आहे आणि 4 चेंडू टाकायचेत अजून आशिष दासला. 17 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आहे, स्पर्श आहे आणि अजून एक फलंदाज बाद आशिष दास. चांगले यष्टीरक्षण नितीन मेढाकडून आणि रिव्हर्स आल्या ऋषिकेशच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न नाही होत. ते डिफ्लेक्शन पाहायला मिळतंय. बॅटला लागून गेला, एका हाताने झेल टिपलाय नितीन मेढाने आणि जावं लागेल ऋषिकेशला. डगआउट मध्ये आवश्यकता नव्हती आल्या असे फटके सजवण्याची, कारण थोडंसं सेट व्हायला वेळ घेतला तरी चालू शकतो, कारण 7-7 ओव्हरच्या मॅचेस आहेत. परंतु आताचं जे अत्याधुनिक क्रिकेट आहे, धावा झालेल्या नाही आहेत वर, त्याच्याचमुळे हा प्रयत्न वेगाने धावा करण्याचा. परंतु आशिष दास खूप चांगली गोलंदाजी करतोय. वेग आहे आशिष दासकडे आणि विशेष म्हणजे खांद्याचा वापर या खेळपट्टीवर त्याने चांगला केलाय. उसळी चांगली प्राप्त करतोय आणि बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेत. आता तो असेल ऑन हॅट्रिक. कमालीचा गोलंदाज आशिष दास. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. खूप चांगला बाउन्सर स्टिअर केला होता फलंदाजानं. मग त्यानंतर त्यानं 2 विकेट काढल्यात लागोपाठ. आता हॅट्रिक बॉल असेल. अकॅडमीच्या स्पर्धेमध्ये जरूर हॅट्रिकची नोंद झालेली आहे. ऑल इंडिया ओपन पूलमध्ये लागोपाठ 6 षटकार 2 वेळा खेचले गेलेले आहेत. मात्र लागोपाठ 3 विकेट. हो लेंथ बॉल टाकला यावेळेस. विकेटच्या दृष्टीने होता हा बॉल, पण फलंदाजाने खूप छान खेळला. हलकासा फ्लिक केला मिड विकेटकडे. 1 धाव तिथे मिळणार आहे. फलकावरती धावांची संख्या 18. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये अमोलदादा प्रतिष्ठान. चांगला निर्णय बॅटरचा. बॅकलिफ्टला लवकर थोडंसं खाली आणलं, दिशा दिली ऑन साईडला. तो बॉटम हँडचा वापर, तिथे सिंगल प्राप्त केली. या सिंगलच्या मदतीने धावा झालेल्या आतापर्यंत 18. 4 फलंदाज बाद. सध्या 4थं षटक प्रगतीपथावर आहे. पुन्हा लेंथ बॉल. या अगोदर 3 बॉल जे आखूड टप्प्याचे टाकले होते, यावेळेस पुढे टाकायचा प्रयत्न, पण कंट्रोल खूप छान आहे. दोन्ही वेळेस बॉल परफेक्ट फुलर लेंथ येतील याची काळजी घेतलेली, त्यामुळेच मोठा फटका नाहीये. इथे एकच धाव मिळेल. 19 वर 4. हात उघडू द्यायचे नाहीयेत बॅटरला आणि तोच प्रयत्न आहे. त्याचमुळे थोडं क्रॅम्प करण्याचा प्रयत्न, अँगल बनवत पुढे टाकण्याचा प्रयत्न, पायावर मारा करण्याचा प्रयत्न तो सातत्याने पाहायला मिळाला आशिष दासचा. आणि त्यातल्या त्यात एखादा बाउन्सर देखील तो टाकतो मधलेच. चांगली गोलंदाजी केली आहे. इथे पुन्हा एकदा आपट बार होता, पण निश्चित कंट्रोल होता, कारण एक बाउन्सर पहिलाच आलेला आहे त्याचा. त्यामुळंच या चेंडूला जास्त उसळी येणार नाही याची काळजी घेतली त्यानं. मात्र चांगलं षटक आलंय. फक्त 7 धावा या षटकातून 2 विकेट. आशिष दासचा स्पेल काय राहिलाय. 2 षटक 9 मेडन, 10 धावा 3 विकेट. कमालीचा गोलंदाज आहे. कौतुक झालं पाहिजे. कौतुकाच्या फुलांची ओंजळ भरून टाकली पाहिजे. 4 षटकं संपली अमोलदादा प्रतिष्ठान. मात्र 20 धावा 4 गडी बाद. 5ची सरासरी मागच्या 4 ओव्हरमध्ये. 20 धावा 4 गडी बाद झालेत अमोलदादा प्रतिष्ठानचे. आणि त्यामुळे टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा, तो निर्णय प्रत्येक गोलंदाजाने सार्थ ठरवला असं म्हणायला हरकत नाहीये. प्रहार प्रीमियर लीग ऑल इंडिया फॉर्मॅट सध्या तुम्ही पाहताय आणि प्रोजेक्टेड स्कोर थोडासा वाढलाय नो डाऊट, कारण 2 चौकार लागलेत. मागच्या ओव्हरमध्ये 1 चौकार, त्याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये 1 चौकार. आणि त्यामुळे मगाशी 28 दाखवलेला प्रोजेक्टेड स्कोर आता 35 पर्यंत जाऊन पोहोचला, कारण 5ची सरासरी आतापर्यंत गाठली आहे. आणि आता कॉमेंट्री बॉक्स एंड कडून झैद पठाण 5व्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी तयार. तीन षटकं संपले राहिलेली आहेत. 4 षटकं पाहता पाहता संपलेली आहेत. आपण विचार करतोय की आत्ता अटॅक होईल, मग अटॅक होईल, मग अटॅक होईल, पण 4 षटकं फलंदाजांना शांत ठेवणं मला वाटतंय किती अवघड आहे. एखाद्या लहान मुलाला तुम्ही 2 मिनिटं शांत ठेवू शकत नाही, आणि इथे फलंदाजांना 4 षटकं शांत करून ठेवलंय. ही कमालीची कामगिरी आहे गोलंदाजांची. विशेषतः झैद पठाण, आशिष दास कौतुक करायला पाहिजे. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू होणार आहे. झैद पठाण 5व्या ओव्हरमध्ये या अगोदर देखील फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या ओव्हरची सुरुवात केली होती या सेंडने. झैद पठाणचा पहिला बॉल, चांगला पिकअप शॉट उचललाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. पहिला सिक्सर आलाय या डावातला मनीष शिंदेच्या बॅटमधून.
अगदी सहज, अगदी लिलया. बघितला की चेंडू टप्पा पडला आणि थोडासा आतमध्ये येतोय. चेंडूच्या बाउन्सच्या बरोबर उचलला चेंडू आणि स्क्वेअर लेगला काय सुंदर फटका आहे. इथे धावा 6 षटकाराबरोबर फलक देखील पुढे जाणार आहे. 6 धावा. पहिल्याच बॉलवर ठोस सुरुवात. जाहिद पठाण तर स्वागत केले. यावेळेला बॉल हवेत आहे. पॅटवर थोडासा स्लाइस होतोय आणि त्यानंतर टर्न होईल गली आणि बॅकपट पॉईंटच्या मध्ये आणि तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आता 27-27, लॉस ऑफ 4 विकेट. थोडासा आतमध्ये टाकायचा प्रयत्न केला होता पहिल्या चेंडूमध्ये. दुसरा चेंडू थोडा बाहेर टाकायचा प्रयत्न केला. लेंथ देखील पुढे ठेवली आणि त्याचा परिणाम देखील आपल्याला मिळाला. फलंदाज स्क्वेअर लेग किंवा लॉंग लेगच शोधत होता, मात्र यावेळेस कनेक्शन मिळालं नाही. धाव एकच मिळाली. तिसरा बॉल परत एक वेळा जाईत समोर अमोल पवार. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अपील स्ट्रॉंग आहे. पायचीची आणि ती उचलून धरली आहे पंचांनी. फलंदाज बाद. 5वी विकेट गारद. काय गोलंदाजी आहे. डाव्या हाताचा फलंदाज आपण बघतोय इथे. एकदम फुल लेनचा बॉल होता. उजवे एसटी मधली एसटी मध्ये चेंडू टाकला होता, मात्र शफल होत तो ग्लान्स करण्याचा प्रयत्न फसला. कनेक्शन मिळालं नाही आणि फलंदाज इथे बाद होतोय. लेग बिफोर विकेटचा शिकार 5वा फलंदाज. अर्धा संघ पवेलियन मध्ये पोहोचलेला आहे. असं वाटतंय की बाउंड्री येत आहेत, पण तिथेच विकेट पडतायत. पहिल्या षटकामध्ये देखील तेच बघितलं. चौकार आला आणि लगेचच 2 फलंदाज लागोपाठ बाद झाले. इथे षटकार आला, पुढे फलंदाज लगेच बाद झालेला आहे. म्हणजे जिथे कुठेतरी गिअर बदलण्याचा विचार केला जातोय, तर तिथेच फलंदाजांना बाद करत पलटवार केला जातोय सोलापूर संघाकडून. चांगलं कॉन्टेस्ट आहे. इम्पॅक्ट प्लेअर आलाय. बॉलिंग करणाऱ्या टीम मध्ये जफर शेख आलाय. आशिष दासने त्याचं काम केलंय. गोलंदाजी झाली आशिष दासची. 10 धावा त्याने खर्च केल्या. 3 विकेट घेतल्या आणि त्याच्या जागेवर आता जफर ॲज अ इम्पॅक्ट मैदानामध्ये दाखल होईल. जाहिद पठाण पुढचा बॉल घेऊन. चांगला बॉल आणि इथे देखील एक धाव घेण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकर एंडला डिरेक्ट हिटचाही प्रयत्न झालाय. तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. फलंदाज वकार खानचं खातं उघडलंय. निश अमोलदादा प्रतिष्ठान 28 वरती पोहोचत आहेत 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. कुणाल सर एक गोष्ट आपल्याला बघायला मिळाली की आशिष दासची 2 षटकं संपलेली आहेत आणि लगेच याच इनिंगमध्ये त्याला इम्पॅक्ट प्लेअर दिला जातोय. खरं तर गोलंदाजाला इम्पॅक्ट हा फलंदाजच असतो. तो गोलंदाज असू शकत नाही, किंवा जर असेल तर त्याला पुढच्या डावात इम्पॅक्ट प्लेअरलाच बॅटिंग करावी लागणार आहे. ज्याच्या बदली तो आलेला आहे त्याला मात्र बॅटिंग करता येणार नाही पुढच्या डावामध्ये. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अपील आहे. स्पष्ट नकार दिलाय पंचांनी, परंतु गोलंदाज विचारतोय विकेट किपरला की हलकासा आवाज तर माझ्या कानात आलाय आणि ती चर्चा आहे. बॅटिंग टीमचा DRS आता व्हाईट बॉल साठी एक रिव्ह्यू त्यांच्याकडे शिल्लक आहे आणि शेवटी मग फलंदाजांकडे देखील तो पर्याय आहे. जर अंपायरने नॉट आउट दिलाय, बॅटला लागलेला नाहीये, तर मग आपण देखील DRS घेऊया, कारण एक शिल्लक आहे त्याचा वापर इथे करून घेऊया. बघूया टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. DRS आहे बॅटिंग टीमचा. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि व्हाईट बॉलसाठी हा DRS घेतला गेला. टेनिस क्रिकेटमध्ये बहुतांश आपण बघतो की व्हाईट बॉल LBW या निर्णयांसाठी DRS घेतले जातात. ICC मात्र अजून व्हाईट बॉलसाठी DRS अलो करत नाही. BCCIने मात्र IPL WPL मध्ये व्हाईट बॉलसाठी DRS दिलेले आहेत. एक चांगली गोष्ट आहे की बऱ्याच वेळा पंचांच्या या निर्णयावरती देखील समाधानी नसतात. ती जर 7 षटकांची मॅच असेल तर खेळाडूंना प्रत्येक बॉल महत्त्वाचा असतो, प्रत्येक रन महत्त्वाचे असते. त्यामुळे व्हाईट बॉलसाठी देखील बऱ्याच वेळा DRS येतो. तर इथे DRS अनसक्सेसफुल आणि इथं बघू शकतो आपण टप्पा चेंडूचा पडलेला आहे, थोडासा बाहेर जाणारा चेंडू आणि फलंदाज देखील रीचमध्ये होता चेंडूच्या. अशा परिस्थितीमध्ये फेअर डिलिव्हरी हा पंचांचा कॉल येतोय आणि तिथे DRS अनसक्सेसफुल होतोय. तर बघूया 28 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक सुरू असताना अमोलदादा प्रतिष्ठान. शेवटचा बॉल या षटकातला.
जाईद पठाण समोर मनीष शिंदे एक चांगला फटका सजवला एक सिक्सर मारलाय तो मिड विकेट रिजन मध्ये पिकअप शॉट पायातला बॉल होता ऑन साइडला बरोबर वळवलाय एक सिंगल इथे मिळताना दिसेल ओव्हरची होईल समाप्ती 5 ओव्हरचा खेळ संपलाय 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर अमोलदादा प्रतिष्ठान या टीमची धावसंख्या 29 ला 5 कमालीची गोलंदाजी अजून 6 धावांची सरासरी देखील अमोलदादा प्रतिष्ठानला गाठू दिलेली नाहीये विशेष म्हणजे असं वाटलं नाही की एखादा फलंदाज खूप मोठं आक्रमण करायला गेलेला आहे आणि मग तो बाद झालेला आहे असंही दिसलं नाही चित्र मैदानामध्ये पण ठराविक अंतरानं खराब फटके मारून फलंदाज बाद झालेले आहेत आणि अमोलदादा प्रतिष्ठान सातत्यानं एका खाईत जाते आहे या खाईतून त्यांना बाहेर काढणार कोण असा कोण खेळाडू असेल की जो इथे चमत्कार करेल पुढच्या 2 षटकांमध्ये वेगवान खेळ करत टीमला एका चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवेल याचं चित्र आपल्याला इथे दिसतंय का बघणं उत्सुकाचं ठरणार आहे पहिली 5 षटकं तर गोलंदाजांनीच वर्चस्व गाजवलेलं आहे सोलापूर विभागातील सगळे खेळाडू इथे मैदानामध्ये येत आहेत असलम भाई अल्ताफ भाई मुल्ला आणि एम प्रतिष्ठान सोलापूर या स्पर्धेमध्ये सोलापूरच्या संघाने सातत्यानं वर्चस्व ठेवलेले आम्ही बघायचो ज्यावेळेस 2005-06च्या वेळेस डीके संघ उतरत होता इथे भल्या भल्या संघांना तो निश्चित आव्हान देत होता सुरुवाती ही षटकाची डॉट बॉलने युनिक एम चॅलेंजर या नावाने हा संघ मैदानामध्ये उतरलाय पहिला डॉट मुत्तू नायकचा मनीष शिंदे तो सातत्याने प्रयत्न सुरू आहे परंतु आता ते जे 2 DRS होते तेही तुम्ही वापरलेले आहेत आता DRS उपलब्ध नाहीये पुढच्या 2 ओव्हरमध्ये बॅटिंग करणाऱ्या साईडसाठी 29 धावा झाल्यात 5 फलंदाज बाद आहेत 11 बॉलचा खेळ आता शेष आहे पहिल्या डावामध्ये अमोलदादा प्रतिष्ठान त्या धावा आलेल्या नाहीयेत पॉवर प्ले फोडता आलेला नाहीये आणखीन एक चांगला फटका यावेळेला टायमिंग दिसतंय बॉल गगन भरारी घेत सीमारेषा पलीकडे चाललाय स्क्वेअर लेगच्या पलीकडे येतोय 6 धावा षटकार थँक्यू डीजे तहानलेल्या माणसाला साध्या पाण्याचा ग्लासही अमृतासारखा असतो आणि हा षटकार तेच अमृत प्राशन करण्याची चव देणार आहे अमृताची चव देणार आहे जिथे धावा रोखलेल्या आहेत तिथे षटकार हा नेहमीच उपयुक्त ठरणार आहे पाहायचंय मोठा कॉन्फिडन्स मोठी ऊर्जा मनीषला मिळते का या षटकारानं फलकावरती 35 2 मारलेत त्याच झोन मध्ये मनीष यांनी दोन्ही एंडला यावेळेला अपरकटचा प्रयत्न होता फिल्डर आहे सौरभने कोणती चूक केलेली नाहीये फलंदाज बाद मनीष बॅक टू द पॅव्हलियन काय गोलंदाजी आहे प्रत्येक वेळेस विकेट काढलं षटकार खेळल्यानंतर चौकार खेळल्यानंतर विकेट पुढच्या बॉलवरती ठरलेली आहे गोलंदाजांचं श्रेय तिथे कौतुक गोलंदाजांचं करायला पाहिजे पहिला चेंडू स्लॉटमध्ये होता मिड विकेटला मारला दुसरा चेंडू आपण पाहिलं की शॉर्ट ऑफ लेन टाकला थोडासा बाहेर लेग कटर केला होता आणि अप्पर कट करण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे गलीमध्ये एक सोपा झेल दिला फलंदाजानं आणि 6वा फलंदाज गमावलेला आहे सोलापूर संघाची चर्चा करत होतो नितीन मेढा आज त्या संघामध्ये आहे इथे एक अनुभवी खेळाडू अनेक दिग्गज खेळाडू या संघाने देखील टेनिस क्रिकेटला दिले आज संतोष नलावडे सारखा खेळाडू निश्चित प्रकारे स्थानिक क्रिकेटमध्ये रमलेला आहे संदीप राठोड देखील सातत्यानं सोलापूरमधून खूप चांगलं प्रदर्शन त्याने नेहमी केलं होतं मुकेश गोयल आपण पाहिला त्याच्या तुकाराम कुंचे बघितला हे या खेळाडूने टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठी उंची गाठलेली आहे आणि आता नवीन खेळाडू येत आहेत सोलापूरमधून आणि त्याच खेळाडूंचा हा एक दमदार संच मुत्तू नायक गोलंदाजी मार्कवरती 35 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये अमोलदादा प्रतिष्ठान 6वं षटक सुरू आहे कादर राजपूत न्यू बॅटर पहिलाच बॉल चांगला फटका परंतु डीप मध्ये फिल्डर आहे कवसला झेल टिपला जाईल फलंदाज बाद बॅक टू बॅक दुसरी विकेट इथे मिळते आणि किरण अंबालचा हा दुसरा झेल आहे कव्हरच्या दरम्यान जणू काय एका विकेटवरती एक विकेट फ्री आहे विकेटचा सेल लागला आहे की काय असं चित्र तयार झालेलं आहे या अगोदरच्या षटकामध्ये आम्ही पाहिलं होतं षटकार आला पुढे 2 लागोपाठ बाद झाले आता षटकार आला पुढे 2 लागोपाठ बाद झालेले आहेत आणि सातत्यानं अडचणींचा डोंगर उभा राहतोय इथे अमोलदादा प्रतिष्ठान वांद्रे मुंबई संघासमोर 7वा फलंदाज त्यांचा गमावलेला आहे खादे राजपूत इनसाइड आउट कवसला किरण अंबालच्या हातामध्ये हा फटका
त्याने सजवला. किरण अंबालचा हा दुसरा झेल आहे. मगाशी देखील एक चांगला झेल त्याने एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये टिपला. MS धोनी स्टँड CSK फॅन्सच्या दिशेने. त्यानंतर विराट कोहली स्टँडवर RCB फॅन्स तिथे नेहमीच आपल्याला बसलेले पाहायला मिळतात. तिथे एक चांगला झेल किरण अंबालचा. बॅक टू बॅक विकेट येत आहेत. परत एक वेळा ती हॅट्रिकची संधी निर्माण झाली आहे गोलंदाजासाठी. नवीन फलंदाज आनंद मखदूम. चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. किरण प्रयत्न सुरू आहे किरणचा परंतु नाही थांबवू शकणार. चांगला कव्हर ड्राईव्ह. बॉल सीमा पार. 4 धावा मिळतील. चौकार. फुल टॉस बॉल होता. थोडासा स्ट्रेचिंग करावं लागलं फलंदाजाला. चेंडूच्या लेंथ पर्यंत आला. फेस ओपन केला आणि एक्स्ट्रा कव्हरला गॅप होता. थोडासा कव्हरच्या बाजूला क्षेत्ररक्षक होता. एक वाईडिश अर्थात डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता आणि मध्ये जे खाली क्षेत्र होतं तिथे बरोबर खेळला हा फटका. 39 वर 7 अमोलदादा प्रतिष्ठान. शॉर्ट बॉलचा वापर. समोर मारलाय पुलचा फटका. लॉंग ऑन आहे. डीप मध्ये दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होईल. समीरने बॉलला थांबवले. तोपर्यंत 2 धाबा ऍड होतील आणि शेवटी षटक संपलंय. हे 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41 7 फलंदाज बाद. अमोलदादा प्रतिष्ठान बँड्रा. 6 षटक इथे संपलेली आहेत. थोडे फटके बघायला मिळाले परंतु विकेट्स लागोपाठ गमावलेले आहेत. ठराविक इंटरव्हल्स रेग्युलर इंटरव्हल्समध्ये विकेट गेलेले आहेत आणि त्यामुळं जिथे झेप घेण्याचा प्रयत्न केला तिथेच पंख छाटण्याचं काम सुद्धा गोलंदाजाने केलेलं आहे. 7 फलंदाज गमावलेले आहेत. शेवटचं षटक आता मैदानामध्ये इथे टाकलं जाईल. वकार खान आनंदा मखदूम ही जोडी फलंदाजी करते आणि अमोलदादा प्रतिष्ठान 41 वर्षे स्थित आहेत. 6 चेंडू शिल्लक. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक होणार आहे. मी विनंती करेल दोन्ही संघांना आपण नाणेफेकीसाठी या. पुणे विरुद्ध मुंबई अशी लढत इथे होणार आहे. समीर बिराजदार आलाय लास्ट ओव्हर मध्ये. एक चांगला गोलंदाज आहे. उभरता सितार आहे. याच्याविषयी सध्या चर्चा आहे. पहिलाच बॉल. मी म्हटलं होतं चर्चा आहे या खेळाडूची. पहिल्याच बॉलवर विकेट घेतली आहे. फलंदाज बाद. कोणीच खेळपट्टीवरती थांबू शकत नाहीये. प्रत्येक जण येतो विकेट टाकतोय. बाहेर जाणारा चेंडू होता. ओढून मारायचा होता. वर चिकट लागली आणि यष्टिरक्षकाने त्याचं काम चोखपणे पार पाडलेलं आहे. दिशा टप्प्यावरती अचूकता असेल तर विकेट तुमच्याकडे धावत येतात. हे चित्र इथे मैदानामध्ये बघितलं आपण. मागचे 7 षटक गोलंदाजांचंच वर्चस्व, गोलंदाजांचाच वर्चस्मा आणि त्याला कारण आहे की दिशा आणि टप्प्यावरती केलेली अचूक गोलंदाजी. शेवटच्या षटकामध्ये डेथ ओव्हरमध्ये देखील मोठे फटके नाहीत. इथे सुद्धा फलंदाज रोखून ठेवलेले आहेत आणि अजून एक फलंदाज 8वा धक्का इथे अमोलदादा प्रतिष्ठानला लागलेला आहे. विकेट पाठोपाठ विकेट. प्रत्येक ओव्हरमध्ये मोठा फटका आला की त्याच्यानंतर विकेट. टप्प्याचा बॉल. चांगला बॉल. सरळ गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. खांद्याचा चांगला वापर करत असताना समीर या ओव्हरच्या दरम्यान दुसरा सलग निर्धाव चेंडू. बाउन्सर टाकताना सुद्धा आपण पाहिलंय की उजव्याच्या बाहेर जाणारे चेंडू टाकलेले आहेत. फलंदाजाच्या कक्षेत चेंडू दिले नाहीत. योग्य दिशा अचूक टप्पा बघायला मिळतोय. समीर बिराजदारचा सुद्धा. प्रत्येक गोलंदाजाने बाउन्सर टाकलेले आहेत. प्रत्येक गोलंदाजाने एकच लाईन ठेवलेली आहे. इथे ते एकरीच धाव मिळताना दिसेल आणि खेळपट्टीच्या डेपला चांगला हिट करतोय आणि त्याचमुळे बॉल स्कीड होत येतोय बॅटवर. त्याच्यामुळे टायमिंग फसते फलंदाजाचं आणि त्याचमुळे त्या एकेरी धावा सातत्याने पाहायला मिळालेले आहेत. मोठे फटके थांबलेले आहेत. मगाशी 1-2 मोठे फटके सजवले शिंदे यांनी परंतु त्याच्यानंतर एकही असा मोठा फटका, कॉन्फिडंट भरलेला फटका तो दिसलेला नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. स्पर्धेतला बहुतेक हा निचांकी स्कोअर देखील असू शकतो. आतापर्यंत या स्पर्धेतला लोवेस्ट स्कोअर होता 44. AB सामर्थ्य मालेगाव विरुद्ध ताई पॅकर्स या सामन्यामध्ये तो स्कोअर नोंदवला होता. इथे 43 धावा आहेत 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि यास
एक धाव तिथून येऊ शकते. लोएस्ट स्कोअर आता लेवल झालेला आहे. 44 झाल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे या पहिल्या सत्रातला. चव्वेचाळीस धावा 8 फलंदाज बाद. लास्ट बॉल या सत्रातला. रिव्हर्स स्वीप मारला, गॅप मध्ये जाईल ते 4 धावा मिळतील आणि या 4 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 48-49 धावांचं टार्गेट आहे. युनिक एम स्पोर्ट्स च्या समोर, चॅलेंजरच्या समोर. युनिक एम चॅलेंजर च्या समोर आता लक्ष सेट झालं 49 धावांचं. नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचे. विश्विल मुंबई आणि त्यांच्या विरुद्ध साई कृपा सुपरस्टार पुणे असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. वेळ झाली आहे टॉसची आणि टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये जोडले जाणार आहेत चंदू. राजाराम ढवळे सर, सचिन राजाराम ढवळे सर, सचिन राजाराम ढवळे सर. केला प्रवास त्यांनी हो खडतर, राजा माणूस एक नंबर, राजा माणूस एक नंबर, राजा माणूस एक नंबर. त्यांचं कार्य महान नंबर 1 नाव लई कमवलाय.
बघा टॉप लेवलला. चला तर आता रन चेजला सुरुवात होईल. 49 धावा करायचे आहेत. युनिक AM चॅलेंजर या टीमच्या समोर एक टार्गेट सेट केलंय. अमोलदादा प्रतिष्ठान बँड्रा मुंबई या टीमच्या माध्यमातून. टार्गेट तसं पाहिलं तर थोडंसं लहान आहे, छोटं आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आता 2 सलामीवीर. परंतु क्रिकेट नक्कीच अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कधीही पलटवार होऊ शकतो, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेट घ्याव्या लागतील नियमित अंतराळात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॉवर प्लेमध्ये विकेट्स पाहिजेत, तर तो दबाव बनेल बॅटिंग करणाऱ्या टीमवर. हेलो नमस्कार. आज महत्त्वाचा दिवस, या प्रहार प्रीमियर लीगचा 14व्या पर्वाचा यानंतरचा महत्त्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतं. विश विल्स मुंबई आणि त्यांच्या विरुद्ध साई कृपा पुणे यांच्यामधील मॅच होणार आहे. आमच्या बरोबरीने प्रहारचे मेंबर डुकरे सर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. आणि विनंती असणार, एका बाजूला फाउंडेशन आहे, एका बाजूला अकॅडमी आहे, असं कॉल करायचं आहे. फाउंडेशन कॉल केलं आहे आणि अकॅडमी आलेला आहे. तर टॉस जिंकला जातो आहे विश्विल मुंबई टीमकडून. टॉस जिंकून निर्णय काय असेल आणि कशा प्रकारची टीम आहे आज आपली? टॉस विन झालेलो आहे. पहिल्यांदा त्यांना फलंदाजी करण्याचा आम्ही संधी देऊ. आम्ही त्यांना कमीत कमी धावात रोखून आम्ही चेस करण्याचा प्रयत्न राहील आमचा. म्हणजे क्षेत्ररक्षणासाठी तुम्ही उतरणार आहात. कशा प्रकारची टीम आहे आणि किती उत्कंठ ही स्पर्धा खेळायची? उत्कंठा तर खूप आहे, कारण गेल्या 2 महिन्यापासून जेव्हापासून प्रहार ही प्रीमियर लीग घोषित झाली तेव्हापासून माझी स्क्वॉड बनवणे सुरू होता. तर माझी टीम बॅलन्स आहे, चांगली आहे. नौके आहेत, यंगस्टर आहेत आणि असा मोठा कोण प्लेअर नाही माझ्यासाठी. सगळे प्लेअर असे मोठे आहेत, तर आम्ही एक टीम करून समोरच्या टीमला फॅट देण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा. अक्षय, तुमचाही सातत्याने प्रवास सुरू आहे, मॅच सुरू आहे, जास्त काही विचारणार नाही. परंतु अक्षय, आज कशा प्रकारची टीम आहे आणि प्रहार प्रीमियर लीग 14वं पर्व काय म्हणाल? टीम तर चांगलीच आहे, तर आम्ही नक्कीच प्रयत्न करू की फर्स्ट मॅच जिंकायचा. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही असतील. जाऊयात मॅचच्या दिशेने. 2 दिग्गज समालोचकांकडे, कुणाल दाते सर आणि नरेश डोमे सर. चांगला फटका, 4 धावा आल्यात. किरण अंबालच्या बॅटमधून पहिल्या बॉलवर मिसफिल्ड, 2 धावा आणि त्याच्यानंतर या 4 धावा मिळतील. AM सध्या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. संपूर्ण संघाची बांधणी ते करत असतात. अखिल भाई मकानदार, आपले सहर्ष स्वागत आणि संपूर्ण जबाबदारी जाफर भाई यांच्या खांद्यावर असते. जाफर शेख यांच्या खांद्यावर या टीमची. तो संघ मैदानामध्ये उतरला. युनिक AM चॅलेंजर सोलापूर आणि अनेक स्पर्धा जिंकल्यात त्यांनी कर्नाटका परिसरामध्ये जाऊन, सोलापूर परिसरामध्ये. परत एक वेळा एक चांगला इम्प्रुव्हायझिंग स्वीप पाहायला मिळालाय. बॅटला स्वाईप केलं, 4 धावा इथे मिळताना दिसत आहेत. स्क्वेअर लेगला चौकार. निश्चित प्रभावित करणारा हा फटका होता. लेंथ बॉल होता, मात्र ऑफ स्टंपवरती येत अत्यंत सुंदर ग्लान्स केला चेंडूला, फाईनला, आणि 4 धावा इथे प्राप्त करेल संदीप. माफ करा, किरण अंबाल स्ट्राईक एंड वरती आहे. चांगली बॅटिंग किरण अंबालची. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, अपील केली जाते, स्टंपला लागूनच गेल्या. बोल्ड झालाय फलंदाजाने सरळ. आता डगआउट मध्ये जावं लागेल.
बेल्स पडलेली नाहीये वाटतं आणि त्यामुळे बायच्या धावा मिळतील. बाजूने गेलाय स्टंपच्या, त्यामुळे त्या अतिरिक्त धावा खात्यामध्ये टीमच्या आता ऍड केल्या जातील. धावा वाढतायत. बेल आहे स्टंपवर आणि त्यामुळे या धावा वंतरच्या स्वरूपामध्ये गणल्या जाणार आहेत. असं वाटलं की फलंदाज बाद झालाय, परंतु तसं नाहीये. 4 धावा बायच्या स्वरूपात बेल्सही आहेत स्टंपवर आणि त्यामुळे या 4 धावा ऍड होतील. सुरुवात मिळाली आहे. धावा येत आहेत AM चॅलेंजर युनिक स्पोर्ट्सच्या खात्यामध्ये. त्या कशाही होत महत्वाच्या आहेत. पुढे टाकलेला बॉल होता आणि सरळ उचलून फेकलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी सिक्सर. किरण अंबाल हा आशेचा नाही भरवशाचा किरण आहे. खरं तर अंबाल हे त्याच्यासाठी टोपण नाव आहे. करण अंबाला या नावावरून ते आलेलं आहे. तो त्याच्यासारखा दिसतो, त्याच्यासारखा खेळतो, त्याच्यासारखी त्याची लकब आहे म्हणून अंबाल आहे. पण किरण अंबालनं काय धमाकेदार बॅटिंग इथे केलेली आहे आणि पहिल्याच षटकामध्ये सामन्याचा निकाल लागलेला आहे का निश्चित प्रकारे अशी चर्चा आता प्रेक्षकांमध्ये सुरू झालेली आहे. 48 करायचे आहेत म्हटल्यानंतर 20 धावा तो स्टार्ट आलाय आणि त्यामुळे नक्कीच हा सामना सोपा जाईल या टीमसाठी. फ्लाय स्लिप मध्ये बॉल आहे हवेत, नाही मिळणार धाव. षटकाची होते समाप्ती. पहिलं षटक संपले. पहिल्याच ओव्हरमध्ये युनिक AM चॅलेंजर या टीमच्या खात्यामध्ये धावा 20. जरूर चांगली सुरुवात आहे. विजयाचा पाया भक्कमपणे रचलेला आहे आणि धावांची इमारत ही जादूची कांडी फिरून उभी राहत नाही, तर ती धावांचा पाया त्याच्यासाठी रचावा लागतो. आणि सुरुवात काय, खरं तर लो स्कोअर मॅच आहे. कमी धावसंख्येचं आव्हान समोर असताना देखील व्यावसायिक खेळाडू जे आहेत ते कधी धावा किती आहे आणि मग त्या प्रकारे त्यांचा खेळ बनवत नाही. ते त्यांच्या नैसर्गिक खेळाला मुरड घालत नाही आणि मग तो करण अंबाल असेल किंवा संदीप पवार असेल, दोघेही त्याच धाटणीचे फलंदाज आहेत. मुळात आक्रमक दोघं आहेत आणि त्यांचा आक्रमक एक वेगळा अवतार आपल्याला इथे बघायला मिळालेला आहे. 20 धावा पहिल्या षटकामध्ये, अर्ध यश म्हणजे अर्ध अंतर त्याने पहिल्या षटकात धावलेलं आहे. अजून त्यांच्याकडे 6 षटक आहेत. नक्कीच पहिल्याच ओव्हरमध्ये ज्यावेळेला 20 धावांचा स्टार्ट देता 48 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा, त्यावेळेला हा फ्लाइंग स्टार्ट आहे. वेगाने धावा तुम्ही केलेल्या आहेत. त्यामध्ये किरण अंबालचं सगळ्यात महत्त्वाचं योगदान पाहायला मिळालं. असं वाटलं मगाशी की बॉल स्टंपला चाटून गेल्या, बेल्स खाली पडलेली असावी, परंतु तसं नव्हतं आणि बॉल सरळ गेला होता बायच्या स्वरूपात. 4 धावा तिथेही मिळाल्या. त्यामुळे त्या धावा आलेल्या आहेत पहिल्या ओव्हरच्या दरम्यान. त्या महत्त्वाच्या धावा आहेत बॅटिंग करणाऱ्या साईडसाठी, AM चॅलेंजर युनिक स्पोर्ट्ससाठी. 49चं टार्गेट. सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. प्रमेय पटेल एक चांगला बॉलर आहे. प्रमेय पटेल, त्याच्याकडून अपेक्षा आहेत विकेटसाठी, परंतु सध्या तरी मी म्हणेन पारडं जड आहे बॅटिंग करणाऱ्या संघाचं, म्हणजेच काय युनिक AM चॅलेंजरचं. शाळेत असताना सगळ्यांनीच प्रमेय सोडवलेली आहेत. आता हे प्रमेय संदीप पवार कसा सोडवतं हे बघूया. मिडॉन आतमध्ये आहे संदीप पवारच्या विरोधात. बॉल हवेत आहे, फिल्डर येत आहेत, प्रयत्न सुरू आहे आणि संदीप पवार अडकलाय जाळ्यामध्ये. मी म्हटलं तर प्रमेय चांगला बॉलर आहे. सुरुवात केली आहे विकेटने. संदीप पवार आउट. जरूर अवघड प्रश्न होता. प्रमेयचा पलटवार आहे. इथे थोडासा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलेला चेंडू होता, त्यामुळे हात खोलायला संधी मिळाली नाही, कनेक्शन मिळालं नाही आणि एक सुंदर असा कॅच आपण बघतोय इथे. खाली राहिला होता चेंडू, एकदमच शरीरावरती आलेला हा चेंडू आणि त्यामुळं स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक अगदी 38 सर्कलच्या आतमध्येच होता. त्याच्यासाठी फार मोठं फार अवघड कॅच नव्हता तो. पहिलं यश प्राप्त झालेलं आहे. 20 धावसंख्येवरती सौरभ बिराजदार नवीन फलंदाज मैदानामध्ये. करण अंबाल, सौरभ बिराजदार ही जोडी दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी करणार आहे. पण सुरुवात प्रमेयनं खूप छान केलेली आहे. प्रमेय पटेल होती विकेटने सुरुवात केली आहे आणि आपण ती चर्चा करतो की विकेट्स पाहिजेत. सौरभ बिराजदार आलाय. प्रोफेशनल लेवलच्या क्रिकेटचा अनुभव मिळालाय सौरभ बिराजदारला देखील. अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. महत्वाचा खेळाडू या टीमचा. धावा झाल्यात आता 20-20. पहिला गडी गारत. लक्ष्य 49 धावांचं. हा देखील आक्रमक खेळाडू आहे सौरभ बिराजदार.
शॉर्ट स्क्वेअर लेग 38 सर्कलच्या आतमध्ये डीपमध्ये विराट कोहली स्टँडच्या बरोबर बाजूला मिड विकेट सेट केलाय. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मध्ये फिल्डर आहे, पॉईंट लेग फिल्डर आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑन, आतमध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर 38 सर्कलच्या आतमध्ये गली सेट केलाय. डीपमध्ये कव्हर्स ठेवलाय आणि शॉर्ट बॉल टाकलाय. हुक करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मागे धावतोय फिल्डर, प्रयत्न सुरू आहे. झेल टिपला जाईल, फलंदाज बाद. प्रमेयने 2 विकेट घेतल्यात बॅक टू बॅक. चेंडू दिसतो सोपा दिसतो, पुढे टाकलेला असतो, वेळ असतो फलंदाजाकडे, पण बाउन्स मध्ये जी काही मेख मारलेली असते ना गोलंदाजाने, तिथे फलंदाज अडकलेले आहेत. दोन्ही वेळा हुक करण्याचा प्रयत्न केला आणि दोन्ही क्षेत्ररक्षक हे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या हातामध्ये जेल देऊन परतलेले आहेत. काय गोलंदाजी आहे इथे मैदानामध्ये. प्रमेय पटेल कमालीचा गोलंदाज. म्हणजे हा चेंडू नव्हता तर तो मला वाटतंय आपण म्हणू शकतो ना की सुवर्ण मृगाच्या रूपामध्ये आलेला मारीच राक्षस होता हा चेंडू. म्हणजे मोह सीतेला आवरला नव्हता, मोह इथे फलंदाजाला आवरला नाही आणि दोघेही अडकले होते या कांचन मृगाच्या प्रेमामध्ये. 2 फलंदाज बाद केले प्रमेय पटेलने. कमालीची गोलंदाजी आहे. आणि दोन्ही बॉल आखो टप्प्याचे टाकण्यात आलेले आहेत. म्हणजेच काय इंस्टाग्रामला सध्या ट्रेंड चालू आहे, कळशी ब्रो. म्हणजेच काय कन्सिस्टन्सी गोलंदाजांची सध्या पाहायला मिळाली आहे. पहिले दोन्ही बॉल आखो टप्प्याचे, ते सातत्य इथे दाखवलं आणि त्यातल्या त्या दोन्ही फलंदाजाला एका क्षेत्रामध्ये आउट केलंय. 2 विकेट 20 धावा. मी म्हटलं होतं प्रमेय एक चांगला गोलंदाज आहे, चांगलं क्रिकेट खेळत आलाय, त्याने काम केलंय. परत एक वेळा आखो टप्प्याचा बॉल होता, मात्र अपरकट पॉइंटच्या डोक्यावरून बॅकवर्ड पॉइंटला 4 धावा इथे मिळताना दिसतील. येतोय चौकार. नितीन मेढा हा अनुभव आहे, खूप वर्ष क्रिकेटसाठी दिलेलं समर्पण आहे आणि त्यामुळे उजव्याच्या बाहेरचा चेंडू त्याने असा क्लासिकल अप्पर कट मारलेला आहे. हा मास्टर क्लास आहे तो नितीन मेढाचा. 6 धावा इथे 4 धावा माफ करा वसूल करतोय, मिळवतोय. 24 वरती थांबलेला स्कोअर त्याने पुढे पुश केलेला आहे 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. युनिक अखिलभाई मकानदार चॅलेंजर सोलापूर संघ आता पुन्हा एकदा विजयाच्या वाटेवरती अग्रेसर होतोय. त्यांना पाहिजेत फक्त 25 धावा. चेंडू भरपूर आहेत. हो, चांगली सुरुवात होती गोलंदाजासाठी या ओव्हरची, परंतु त्याच्यानंतर परत एक वेळा थोडीशी विट मिळाली, जागा मिळाली आणि जागा दाखवली अपरकट मारत असताना. बॅकवर्ड ऑफ पॉइंट ते 4 धाबा नितीन मेढाच्या खात्यामध्ये. शफल ऑन हुक शॉट, इम्प्रुव्हायझिंग हुक शॉट, बॉलला सरळ पाठवलंय बांधाच्या पल्ल्याड, सिक्सर. निश्चित सलग दुसऱ्यांदा बांध फोडलेला आहे नितीन मेढानं आणि काय क्लास आहे. एकेकाळी असाच याच फटकेबाजीचे याच फलंदाजीचे आम्ही दिवाणे होतो. नितीन मेढा पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माई मंदिराच्या अगदी शेजारी राहतो आणि आज त्याने हरिनामाचा गजर केलेला आहे. बॉल हवेत आहे, मिडॉन आतमध्ये होता, त्याचा फायदा होईल असं दिसतंय. तो प्रयत्न करतोय आणि प्रयत्न आणि त्याला शेवटी अपयश. बॉल सीमा पार. नितीन मेढाचा आणखीन एक दमदार षटकार. नितीन मेढाचा गजर, नितीन मेढाचा जयघोष, नितीन मेढाची अत्यंत दिमागदार फलंदाजी, आकाशाला गवसणी घालणारे चेंडू आणि हा देखील तितकाच सुंदर षटकार. उंच फटका होता, लॉफ केला होता चेंडू आणि लॉंग ऑन खूप पुढे होता खरं तर तो पोहोचतोय, परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इथे पाहायचंय 6 धावा. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे परत एक वेळा खराब फिल्डिंग, त्याचा फायदा मिळेल. लेग बायचा इशारा पंचांकडून. ओव्हरची होते समाप्ती. धावा झालेल्या 37, धावा करायच्या आहेत आता 12. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे फक्त आणि फलकावरती धावा आहे 37. फक्त 12 धावांची गरज आहे. 30 चेंडू शिल्लक आहेत जवळपास आणि 12 धावा. आता ISPL बॉल ओव्हर सुरू होईल जिथे स्विंग डिलिव्हरी बघायला मिळतील. स्पेशालिस्ट बॉलर संघांना या षटकासाठी खास आणावे लागणार आहेत आणि विशेष म्हणजे या बॉलवरती जो स्किल
प्राप्त करणारे गोलंदाज तो खूप लवकर ISPL मध्ये सिलेक्ट होऊ शकतो. ISPL बॉलवरती सातत्य दाखवणाऱ्या गोलंदाजांसाठी एक मोठी उपलब्धी आहे ही स्पर्धा, की तुम्ही स्वतःचं एक स्थान तयार करू शकता की मी ISPL स्पेशलिस्ट बॉलर आहे, ISPL बॉल स्पेशलिस्ट बॉलर आहे, आणि त्या खेळाडूंना खूप लवकर ISPL मध्ये संधी मिळू शकते. नक्कीच भरपूर खेळाडू आहेत ते स्पेशलिस्ट ठरलेले आहेत. त्याच्यामुळे मध्ये रजत मुंडेचा देखील समावेश आहे. मयूर वाघमारेने यावर्षी खरोखर चांगली गोलंदाजी केली आहे. साहिल लोंगले हा खेळाडू याने देखील प्रभाव टाकलाय. जगत सरकार नक्कीच सरप्राईज पॅकेज होतं यावर्षी ISPL टेप बॉल ओव्हरच्या दरम्यान. त्याने त्याचमुळे ती पोर्श 911 ही कार जिंकली. त्याचमुळे हे जे खेळाडू आहेत हे जर इथून प्रयत्न करतील, इथून ती सुरुवात मिळेल यांना, तर नक्कीच ISPL गाजवण्यासाठी तयार आहेत. तो देखील बॉल हँडल होईल, कंट्रोल होईल. आतापासून ती सुरुवात झालेली आहे. प्रहार प्रीमियर लीगच्या माध्यमातून बॉल पायावर लागलाय. पंचांनी ती अपील उचलून धरली आणि पहिल्याच बॉलवर विकेट आली. फलंदाज बाद. नितीन मेढाला परतावं लागेल. बाउन्सचा अंदाज नव्हता आला, पुढे आला होता तो, आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये आलाय आणि पायावरती लागलाय. बाउन्स नव्हता, खाली राहिला होता चेंडू, सबमरीन होता. बघायचंय तिथे काय घडलंय, कारण स्विंगिंग बॉल आहे. तुम्हाला तो अंदाज फलंदाजांनाही पाहिजे की बॉल कुठे येणार आहे, आत येणार आहे की बाहेर जाणार आहे. एक चांगली गोष्ट आहे की जी रबर साईड आहे ती लाल रंगाची आहे, टेनिस बॉल साईड आहे ती पोपटी पिवळ्या रंगाची आहे, आणि त्यामुळं दिसतो की कुठली बाजू आतून आहे कुठली बाजू बाहेरून आहे, कुठला स्विंग होणार आहे हे खूप लवकर कळतं फलंदाजांना. पण इथे तसं समजलेलं नाहीये. तेंडुलकर द्रविड एकदा खेळत असताना त्यांना स्विंग समजत नव्हता की गोलंदाज काय करणार. त्यामुळे नॉन स्ट्राईक द्रविड काय करायचा की उजव्या हातात बॅट घ्यायचा, मग तेंडुलकरला असं समजायचं की आउट स्विंग आहे. डाव्या हातात बॅट ठेवली असेल द्रविडने तर तेंडुलकरला समजायचं की हा इन स्विंगर आहे, आणि मग ते बॉलिंग करायला लागले, बॅटिंग करायला लागले, आणि गोलंदाजाचं लक्षात आलं की काय झालं, यांना माझे बॉल समजतात कसे काय. तर अशा काही आयडियाज वापरलेल्या आहेत खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा, की कुठला स्विंग आहे. पण तिथे बॉलची चकाकी कोणत्या बाजूला आहे यावरून ठरतं की बॉल इन स्विंगर आहे की आउट स्विंगर टाकणार आहे. पण इथे दिसतो, कलर दिसतो स्पष्टपणे. तर पाहायचंय. मागचा बॉल आतमध्ये आणला, हा बॉल पायावर टाकला होता, आणि इथे एक आणखी डॉट बॉल पाहायला मिळतो. कंट्रोल चांगलं दिसतं या ओव्हरच्या दरम्यान अर्जुन वसिटाकडून. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली. नितीन मेढाला आउट केलं पायचीच्या स्वरूपात. 37 धावा झाल्यात. 12 धावांची गरज आहे, आणि त्याच्यामुळे बॅटिंग करणाऱ्या टीमचं पारडं जड आहे. युनिक, एम स्पोर्ट्स, एम चॅलेंजर कट केलाय पॉइंटला. सिंगल इथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 38. युनिक स्पोर्ट्स, अखिल भाई मकानदार, चॅलेंजर सोलापूर संघ 38 वरती पोहोचलेला आहे. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये विकेट्स काढलेल्या आहेत. पण फलंदाजी करताना मुंबईच्या संघानं धावा खूप कमी बनवलेल्या होत्या, आणि त्याचा फटका त्यांना बसतोय. इथे 38 धावा मात्र तिसऱ्या षटकामध्येच फलकावर लागलेल्या आहेत. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. परत एक वेळा इथे ती मागे अपील सुरू होती, परंतु ती अपील कशासाठी? अंपायरचा इशारा वाईड आहे. एक्स्ट्रा रन मिळेल. आणि इथे काही चिंता करायचं काही कारण नाहीये, कारण मध्ये ICCनं जो नियम आणला होता, 1 फुटाची लाईन होती मधल्या स्टंप पासून दोन्ही बाजूला, त्याच्या बाहेर चेंडू गेला तरच लेग स्टंपच्या बाहेरचा वाईड दिला जात होता. आता तोही मागे घेतलेला आहे, प्रयोग संपलेला आहे. त्यामुळे आता लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू हो नाही कॅच होऊ शकणार. 1 धाव मिळणार आहे. फलकावरती धावा 40 असतील. 3 बाद. चांगली फिल्डिंग अमोल दादा यांची. बरोबर फाईन लेगला तो प्रयत्न केला त्यांनी. बॉल थोडासा पुढे पडत होता आणि शेवटी स्वतःला झोकून दिलं त्यांनी बॉलवर. अडवलाय बॉल. 40 धावा झाल्यात. 49 धावांची गरज आहे. आता मात्र धावा मिळतील. बरोबर उचललंय बॉलला, फेकलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी सिक्सर. विथ दिस स्विंग वरती स्वार होईल फलंदाज, आणि बाहेर जाणाऱ्या चेंडूला तसाच पाठवलाय स्क्वेअर लेगला. विराट कोहली स्टँड मध्ये. 6 धावा, आणि याबरोबर विजय आता अगदी हातात आणलेला आहे. विजय आता एकदम आपण म्हणतो ना तोंडावरती आलेला आहे. विजय उंबरट्यावरती येऊन दाखल झालेला आहे. फक्त 3 धावांची आवश्यकता असेल. युनिक, अखिल भाई मकानदार, चॅलेंजर सोलापूर संघाला. मोनिश येमुल आणि जफर शेख यांचं देखील कौतुक व्हायला पाहिजे, जे नेहमीच पुरस्कर्त्यांच्या यादीमध्ये असतात.
जफरभाई यांनीच प्रोत्साहन दिलंय या टीमला. अखिल भाई संपूर्ण मॅनेजमेंटवर लक्ष ठेवत असतात. बॉलला सरळ पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4 आणि हा सामना इथे जिंकलेला आहे टीम युनिक एम चॅलेंजरने. अभिनंदन, पहिल्या मॅच मध्ये भव्य विजय मिळवलाय युनिक एम चॅलेंजरने. या चौकाराच्या मदतीने त्या धावा चेस करण्यात यशस्वी. सो पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आशिष दास. वेल बोल्ड आशिष. 2 ओव्हर 10 धावा आणि 3 विकेट घेतलेल्या आहेत आशिष दासने. तो ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. चला, टॉस झालाय. पुढच्या संघाने लगेचच सामना सुरू करायचा आहे. फिल्डिंग लावून घ्या. अक्षय पवार, आपली सलामीची जोडी आपल्याला तयार ठेवायची आहे. वेल बोल्ड आशिष दास. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. महेश पुजारी सर यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आशिष दासला.